आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आधी मी तुला ती दृष्टी प्रदान करतो जी या विराट रूपाचं दर्शन करू शकेल. हे महाविराट स्वरूप, हे महाविक्राळ रूप, हे परमदेव, तुमची ही विशाल आकृती पाहून मी आश्चर्यचकित आणि भयग्रस्त होतोय. स्वर्गलोकापासून ते पाताळापर्यंत केवळ तुमचंच विशाल आणि विक्राळ रूप दिसतंय. तुम्ही माझ्या दिव्य दृष्टीच्याही पलीकडे आहात. तुमचं अस्तित्व कुठे आरंभ होतंय आणि कुठे समाप्त होतंय मला तर काहीच कळत नाहीये. माझी बुद्धी भ्रमित होत आहे. कृपया मला समजवा, तुम्ही कोण आहात? 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 हे महाबाहो, तुमचा उग्र प्रकाश त्याच्या तेजाने समस्त जगताला भाजून काढतोय. माझ्यावर कृपा करा. मला सांगा की हे उग्ररूपवाले तुम्ही कोण आहात? हे अर्जुना, तुझ्यावर अनुग्रह करून मी माझ्या योग शक्तीच्या प्रभावाने माझ्या या परमतेजोमय अनादी आणि अनंत रूपाचं दर्शन तुला करवलं आहे. हे जे सीमारहित विराट रूप तू पाहतो आहेस ते याआधी मी कुणालाही दाखवलेलं नाहीये. तुझ्यावरच्या प्रेमा खातर केवळ मी तुला या रूपाचं दर्शन करवलं आहे. तू आता भयभीत होऊ नकोस. हे पंडुपुत्र, माझ्याकडे बघ. मी समस्त लोकांचा नाश करणारा महाकाल आहे. माझ्या मुखात प्रतिक्षण हजारो सृष्टी विलीन होत असतात आणि माझ्या मुखातूनच लाखो ब्रह्मांड प्रकट होत असतात. कोट्यवधी ग्रह तारे आणि लाखो सूर्यांनी बनलेल्या या सर्व सृष्टी केवळ माझ्या इच्छेचा खेळ आहेत. मला जेव्हा वाटतं तेव्हा मी त्यांना बनवतो
आणि जेव्हा वाटेल तेव्हा नाश करून टाकतो. मीच जीवन आहे, मीच मृत्यू आहे. हे भक्ता, या क्षणी मी तुझ्या भक्तीमुळे तुझी प्रार्थना स्वीकारून जे विराट रूप धारण केलेलं आहे ते रूप केवळ तुला समजण्यासाठीच पुरेसं आहे. तू माझं अस्तित्व ना तुझ्या बुद्धीने समजू शकतोस, ना दिव्य दृष्टीने माझ्या संपूर्ण रूपाचं पूर्ण दर्शन करू शकतोस. तुझ्या सर्वच्या सर्व कल्पना माझं संपूर्ण अस्तित्व पाहण्यासाठी तोकड्या पडतील. हो, केवळ भक्तीनेच तू माझ्या असीम विशालतेची कल्पना करू शकतोस. केवळ कल्पना. म्हणूनच केवळ श्रद्धा आणि भक्तीने माझं हे रूप तुझ्या हृदयात धारण कर आणि या भयाचा आणि व्याकुळतेचा त्याग करून केवळ माझ्या नावाचं स्मरण कर. जय श्री कृष्ण, 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 जय श्री कृष्ण. हे वासुदेव, तुला तर ज्ञात आहे की मला माझ्या मृत्यूची चिंता तिळभरही नाहीये. हे अर्जुना, मला हे माहिती आहे की या धर्मयुद्धात तू स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला यत्किंचितही घाबरत नाहीस. तुझ्या हृदयाची दुर्बलता फक्त तुझ्या स्वजनांच्या आदरापोटी आहे, जे या धर्मक्षेत्राच्या अधीन झालेले आहेत. तुला तुझ्या आप्तांच्या मृत्यूची चिंता आहे ना? परंतु हे तुझे जे विचार आहेत ते तुझं अज्ञान दाखवतात. अज्ञान. तू योग्य बोलतोयस केशवा. या क्षणी माझी बुद्धी अज्ञानाच्या अंधकारात बुडून गेली आहे. धर्म काय आहे, अधर्म काय आहे, मला हेच ज्ञान नाही. मी कर्माच्या अशा वाटेवर उभा आहे जिथून समजत नाहीये की धर्माचा मार्ग कोणता आहे आणि अधर्माचा मार्ग कोणता. मला या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखव केशवा, मार्ग दाखव. हे पार्था, याच अंधकाराच्या अज्ञानातून बाहेर काढायचा मी प्रयत्न करतोय तुला. या अंधारात अंधांप्रमाणे दिशाहीन होऊन हातपाय मारण्यापेक्षा तुझ्या दृष्टीला एक दिशा दे आणि बघ, या सृष्टीकडे बघ. या सृष्टीत जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे, यात शंकाच नाही. याचा अर्थ हा आहे की या मृत्यू लोकातला प्रत्येक प्राणी, मग तो मनुष्य असो की पशु असो, पक्षी असो की वृक्ष वेल, प्रत्येक श्वास घेणारा जीव आपल्या जन्माबरोबरच मृत्यूची वेळ बरोबर घेऊन येतो. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येणारच असतो. अर्थात त्याला त्याच्या शरीराचा त्याग करावा लागतो. म्हणूनच तू त्यांच्या मृत्यूची काळजी सोडून तुझं कर्तव्य समजून युद्ध कर. हे केशवा, तू म्हणतोयस की व्यक्तीला सगळी कर्म अशा प्रकारे करायला हवीत की जसं काही तो भगवंताची पूजा करत असावा किंवा लोककल्याणासाठी कुठला यज्ञ करत असावा, जसं की द्रव्ययज्ञ, ज्ञानयज्ञ इत्यादी. तर हे माधवा, माझ्या मार्गदर्शनासाठी मला हे सांग की माझ्यासाठी कुठला यज्ञ योग्य असेल. रणयज्ञ. रणयज्ञ? हो पार्था, तू एक क्षत्रिय आहेस. धर्माच्या रक्षणासाठीच शस्त्र धारण करून तू या युद्धभूमीवर आला आहेस. त्यामुळे तुला सगळ्यात आधी रणयज्ञच करायला हवा, म्हणजेच युद्ध करायला हवं. हे पार्था, कर्मयोग्याचं जीवन हा पण एक यज्ञच असतो. म्हणून तू पण आसक्तीतून मुक्त होऊन स्वधर्माचं पालन कर.
युद्ध कर. हे पार्था, जर तू धर्मासाठी यज्ञरूपी युद्ध करशील तर बाकीचेही तुझ्याकडून धर्माची प्रेरणा घेतील. कारण श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतात अन्य पुरुषही तसंच आचरण करतात. सर्व त्याचंच अनुसरण करतात. कारण मोठ्यांचं अनुकरण छोटे तर करतातच. हे अर्जुना, माझ्याकडे बघ. जर मीही तटस्थ झालो, निष्क्रिय झालो, न्यायाचं समर्थन नाही केलं, अन्यायाचा प्रतिरोध केला नाही, तर लोक माझं अनुकरण करून निष्क्रिय होतील, कर्माचा त्याग करतील. आणि मग या लोकांचं प्रारब्ध अस्ताव्यस्त होईल. जग नष्ट होईल. म्हणून श्रेष्ठ लोकांना दुसऱ्यांना अधर्मापासून वाचवण्यासाठी आणि धर्माच्या मार्गावर चालवण्यासाठी आदर्श कर्माचं उदाहरण पुढे ठेवावं लागतं. मीही याच उद्देशाने कर्म करतो. यासाठी नाही की मला कर्म करून काही मिळवायचंय, असाध्य साध्य करायचंय. सगळंच तर मला शक्य आहे. हे त्रिलोकीनाथ, तुम्ही आवागमन म्हणजेच पुनर्जन्माच्या बद्दल बोलतोय. याबद्दल माझं ज्ञान अपूर्ण आहे. जर तुम्ही पुनर्जन्माची व्याख्या कराल तर कृपा होईल. हे पार्था, या सृष्टीतल्या प्राण्यांना मृत्यूनंतर आपापल्या कर्मांप्रमाणे आधी त्यांना परलोकात जाऊन काही वेळ घालवावा लागतो, जिथे ते आधीच्या जन्मात केलेल्या पुण्यकर्म आणि पापकर्मांची फळं भोगतात. मग जेव्हा त्यांच्या पापपुण्यांप्रमाणे त्यांच्या सुख दुःख भोगण्याचा हिशोब संपतो, तेव्हा ते या मृत्यूलोकात परत जन्म घेतात. या मृत्यूलोकाला कर्मलोकही म्हटलं जातं, कारण याच लोकात व्यक्तीला ती कर्म करायचा अधिकार आहे ज्यांनी त्यांचं प्रारब्ध बनतं. हे केशवा, आपल्या पृथ्वीला मृत्यूलोक का म्हणतात? कारण हे अर्जुना, केवळ याच धर्तीवर व्यक्ती जन्म आणि मृत्यूच्या अनुभवातून जातात. म्हणजे बाकीच्या लोकात व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू होत नाही? नाही अर्जुना, त्या लोकात व्यक्तीचा ना जन्म होतो ना मृत्यू. कारण मी तुला आधीच सांगितलं होतं की मृत्यू केवळ या शरीराचा होतो, आत्म्याचा नाही. कारण आत्मा ना जन्म घेतो ना मरतो. तू तर हेही म्हणाला होतास की आत्म्याला सुख दुःख सुद्धा नसतात, परंतु आता म्हणतोयस की मृत्यूनंतर आत्म्याला सुख भोगण्यासाठी स्वर्गामध्ये आणि दुःख भोगायला नरकामध्ये जायला लागतं. तुला असं म्हणायचंय की आत्म्याला केवळ पृथ्वीवरच सुख दुःख नसतात, तर स्वर्ग किंवा नरकात आत्म्याला सुद्धा सुख किंवा दुःख भोगावे लागतात? नाही अर्जुना, आत्म्याला कधीही कुठल्याही ठिकाणी किंवा कुठल्याही काळामध्ये सुख दुःख येत नाही. कारण आत्मा तर माझाच या अविनाशी परमेश्वराचं प्रकाश रूप आहे. हे अर्जुना, मी मायेच्या अधीन नाहीये, पण माया माझ्या अधीन आहे. आणि सुख दुःख तर मायेचीच निर्मिती आहेत. म्हणून जेव्हा मायेचा प्रभाव माझ्यावर पाडू शकत नाही, मग मायेने निर्मित सुख किंवा दुःख मला कसे स्पर्श करू शकतील? सुख किंवा दुःख तर केवळ शरीराचे भोग आहेत, आत्म्याचे नाहीत. हे केशवा, असं वाटतं की तू मला शब्दांच्या मायाजालात गुंतवतोयस. मानलं की सुख दुःख केवळ शरीराचे भोग आहेत आणि आत्मा याहून अलिप्त आहे. मग जे शरीर त्यांना भोगतं त्याचा तर मृत्यू होतो, ते शरीर तर पुढे जात नाही. मग स्वर्गात किंवा नरकात सुख दुःख भोगायला कोण जातं? जीवात्मा. जीव आत्मा? हो पार्था, जीवात्मा. हा जीव आत्मा काय आहे केशवा? हे बघ, जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा खरं तर
बाहेरचं जे स्थूल शरीर आहे केवळ तेच मृत्यू पावतं. या स्थूल शरीरामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे ते मरत नाही. हे सूक्ष्म शरीर आत्म्याच्या प्रकाशाला स्वतः बरोबर घेऊन मृत्यू लोकातून निघून दुसऱ्या लोकात निघून जातं. त्याच सूक्ष्म शरीराला जीवात्मा म्हणतात. म्हणजे आत्मा जेव्हा एका शरीराला सोडून जातो तेव्हा बरोबर जीवात्म्यालाही घेऊन जातो. नाही अर्जुना, ही व्याख्या इतकी सोपी नाहीये. हे बघ, जसा समुद्रामध्ये एकही थेंब समुद्रापेक्षा वेगळा नसतो, त्याच महासागराचा एक हिस्सा असतो. तो थेंब स्वतःहून सागराच्या बाहेर पडत नाही. पण जर कोणी त्या थेंबाला पात्रात भरून घेऊन गेलं तर तो सागरातून वेगळा दिसतो. अशाच प्रकारे सूक्ष्म शरीर रूपी जीवात्मा त्या आत्मज्योतीच्या अंशाला आपल्यामध्ये घेऊन आपल्या बरोबर घेऊन जातो. हीच जीवात्म्याची यात्रा आहे, जी एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, एका योनीतून दुसऱ्या योनीत सुरू असते. हे पार्था, जसा सूर्याचा उदय होताच रात्रीचा अंधकार नष्ट होतो, तसंच ज्ञानाचा प्रकाश अज्ञानाच्या अंधाराला नष्ट करतो. मग मनुष्य परमात्म्याकडे जाणाऱ्या मार्गावरून कधीच भरकटत नाही, विचलित होत नाही. ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यामुळे मनुष्याला कळतं की एकेका कर्माचं पुण्य कसं होतं आणि तेच कर्म पाप कसं होतं. तू म्हणतोयस की एकच कर्म पुण्य पण होऊ शकतं आणि पापही? ते कसं? मी सांगतो पार्था. उदाहरणार्थ, एक कर्म घे. एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याची हत्या केली. मग मुख्य कर्म काय झालं? हत्या करणं. पण हेच कर्म पुण्यही ठरू शकतं किंवा पापही. ते कसं? एक मनुष्य कोणा दुर्बल वृद्ध माणसाचं धन लुटण्यासाठी त्याची हत्या करत असेल, तर ते काय होईल? निश्चितच ते पाप आहे. आणि जर एक दुष्ट मनुष्य कोणा अबला स्त्रीवर जबरदस्ती बलात्कार करायचा प्रयत्न करत असेल, वाचवा! 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 तेव्हा त्या अबलेला वाचवण्यासाठी जर बलात्कार करणाऱ्याची हत्या केली गेली तर ते काय ठरेल? हे तर स्पष्ट आहे की कोणा असहाय्य अबलेची रक्षा करणं पुण्य ठरेल. तू स्वतःच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस पार्थ. कर्म तर तेच आहे, कोणाची हत्या करणं. पण त्या कर्माच्या मागे भावना काय आहे? मारणाऱ्याचा हेतू काय आहे? याच गोष्टीमुळे एकच कर्म पाप ठरू शकतं किंवा पुण्य. हे अर्जुना, ज्या भावनेने, ज्या हेतूने मनुष्य कर्म करतो, त्याच हेतूमुळे एकच कर्म कोणासाठी तरी पाप बनतं तर कोणासाठी तरी पुण्य बनतं. कर्माच्या या ज्ञानामुळेच मनुष्याला कर्म, अकर्म आणि विकर्माची ओळख होते.